नमस्कार, मी मनश्री पाठक आणि माझ्या मागे तुम्ही जे बघताय ते आहे शिवतीर्थ अर्थातच राज ठाकरे यांचं निवासस्थान। शिवतीर्थ हा सध्याच्या घडीला असा बंगला आहे, असं एक घर आहे की ज्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या प्रत्येक नेत्याची काही ना काही कोणत्या ना कोणत्या कारणानं पायधूळ झडते। काही दिवसांपूर्वी या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सुद्धा आले होते, एकनाथ शिंदे सुद्धा आले होते। मात्र बऱ्यापैकी चर्चा रंगली आणि बहुप्रतीक्षित असे राज ठाकरे यांचे बंधू उद्धव ठाकरे हे एकदा नाही तर दोनदा शिवतीर्थवर येऊन गेले आणि अगदी कमी दिवसांच्या अंतराने येऊन गेले। गेल्या गणेशोत्सवामध्ये ज्यावेळी राज ठाकरेंच्या घरी गणपतीचं आगमन झालं त्याच दिवशी सहकुटुंब सहपरिवार उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी आले होते आणि आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हे आपल्या जवळच्या नेत्यांसोबत, जवळच्या सहकाऱ्यांसोबत, संजय राऊतांसोबत याच शिवतीर्थ बंगल्यावर आले। खरं तर शिवतीर्थवर यायची उद्धव ठाकरेंची ही पहिली वेळ नसली तरी सुद्धा ही दुसरी वेळ महत्त्वाची का ठरते तर अर्थातच आज या शिवतीर्थ बंगल्यावर झालेली चर्चा, कारण ही चर्चा 100% राजकीय असेल, असावीच, किंबहुना ती आहेच अशा पद्धतीची माहिती अर्थातच आम्हा सगळ्या माध्यमकर्मींना मिळते आहे। तशी खात्रीलायक सूत्रांची देखील माहिती आहे की अचानकपणे दसरा मेळाव्याच्या तोंडावरती अशा प्रकारे उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची भेट घेणार। अर्थातच सगळे माध्यमकर्मी हे जेव्हा या भेटी संदर्भात संजय राऊतांना विचारायला गेले तेव्हा संजय राऊतांनी त्यांच्या खास शैलीत, खास अंदाजात सांगितलं की कोणतीही राजकीय चर्चा नव्हती आणि उद्धव ठाकरे हे त्यांच्या कुंदा मावशींना म्हणजेच राज ठाकरे यांच्या आईंना भेटायला गेले होते। माननीय उद्धव ठाकरे त्यांच्यावर मी सुद्धा होतो, राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आम्ही गेलो। त्यात कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता। बरं, काहीही राजकारण नव्हतं। बरं, सत्य असं आहे, बरं, गणपतीच्या वेळेला उद्धवजी हे राजसाहेबांच्या घरी गेले तेव्हा राजसाहेबांच्या आई म्हणजे उद्धवजींच्या मावशी काकी याने निघताना उद्धवजींना सांगितलं की गर्दीमध्ये आपल्याला बोलता आलं नाही, बरोबर, तेव्हा तू परत ये मला भेटायला, बरोबर। आणि त्यानुसार मावशींना भेटायला, कुंदा मावशींना भेटायला म्हणजे राजसाहेबांच्या आईंना भेटायला आज उद्धवजी राजसाहेबांच्या घरी गेले। तब्बल 2.5 तास उद्धव ठाकरे हे शिवतीर्थवर होते। उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थवरचे जे उपस्थित होते त्यांचे कुटुंबीय त्यांची सुद्धा भेट घेतली। इतकंच नाही तर ज्यांचा उल्लेख संजय राऊत करतायत त्या कुंदा मावशी, उद्धव ठाकरेंच्या मावशी म्हणजेच राज ठाकरेंच्या आई, या माझ्या पाठीमागे जी गॅलरी तुम्हाला दिसते शिवतीर्थची गॅलरी आहे, या गॅलरीमध्ये सुद्धा त्या डोकावल्या होत्या। त्यावेळेस उद्धव ठाकरे आणि संजय राऊत सुद्धा त्यांच्याबरोबर होते। माझ्या मागे जे तुम्हाला घर दिसतंय, या घराची जी गॅलरी दिसते त्याची एक छोटीशी गंमत तुम्हाला सांगायची आहे। गंमत अशी आहे की ही गॅलरी अतिशय फेमस गॅलरी असं म्हणायला हरकत नाही, कारण या गॅलरीतून शिवतीर्थच्या या संपूर्ण परिसरातून, त्या घरातून तुम्हाला समोर असलेल्या शिवाजी पार्कचा नजारा बघायला मिळतो। अगदी एका नजरेच्या टप्प्यामध्ये संपूर्ण शिवाजी पार्क तुम्हाला बघायला मिळतं। मात्र याच गॅलरीत काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी, काही वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस उभे होते, एकनाथ शिंदे सुद्धा उभे होते, उदय सामंत उभे होते आणि आज उद्धव ठाकरे सुद्धा याच गॅलरीमध्ये उभे होते। त्याच्यामुळे एकंदरीतच शिवतीर्थ हे सध्याच्या घडीला एक असं ठिकाण झालंय की हे राजकीय नेत्यांचं, राजकीय मंत्र्यांचं चहा पाण्याचं ठिकाण आहे का, इथे नाश्ता करायला येतात का, अशा पद्धतीच्या सुद्धा चर्चा झाल्या। आणि राज ठाकरेंनी त्याच्यावर उत्तर दिलं होतं की कुणाला जर माझ्याकडे चहा पाण्याला यायचं असेल तर मी काही त्यांना नाही म्हणू शकत नाही। मात्र या सगळ्या चर्चा राहिल्या बाजूला, मात्र आता उद्धव ठाकरे नेमकं काय करणार? भावासाठी उद्धव ठाकरे महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी देणार का असा एक प्रश्न आता उपस्थित केला जातोय। त्याचं कारण असं आहे की जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली आगामी महापालिका निवडणुकांसाठी तर सगळ्यात मोठी गोची होणार आहे, म्हणजे अगदी भाजप आणि एकनाथ शिंदेंपेक्षा सुद्धा मोठी गोची होणार आहे ती म्हणजे काँग्रेसची। असं म्हटलं जाते की काँग्रेसचा जो मुंबईतला मतदार आहे त्याला राज ठाकरेंची ही संगत चालेल का?
अर्थातच याचं उत्तर नाही असं येतंय, कारण बिहार निवडणुका सुद्धा तोंडावर आहे आणि बिहार निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारची महाराष्ट्रातली राज ठाकरेंसोबतची राजकीय तडजोड ही काँग्रेसला अजिबातच परवडणारी नाहीये आणि म्हणूनच जो काही युतीचा निर्णय घ्यायचा आहे, राज ठाकरेंच्या बाबत जो काही निर्णय घ्यायचा आहे तो शक्यतो बिहार निवडणुकांनंतर घेतला जावा असं काँग्रेसमधल्या काही जणांचं मत आहे। काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर सुद्धा एक बैठक पार पडली। विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात त्या ठिकाणी होते आणि चर्चा सुरू होती ती म्हणजे विधान परिषदेतल्या विरोधी पक्षनेतेपदाची। मात्र त्यावेळेस याच काँग्रेस नेत्यांनी स्वतःहून राज ठाकरेंचा विषय काढला आणि काहीशी चर्चा झाली की राज ठाकरेंच्या बाबतीत नेमका काय निर्णय घ्यायचा, काय भूमिका घ्यायची आहे। तर काँग्रेसची गोची कमीत कमी कशी होईल असा इकडच्या काँग्रेस नेत्यांचा प्रयत्न आहे। मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरेंना भावासाठी महाविकास आघाडीला जर सोडचिठ्ठी देण्याची वेळ आली तर उद्धव ठाकरे ते करतील का? तर सध्याच्या घडीचं त्याचं उत्तर असं आहे की होय, उद्धव ठाकरे ते करू शकतात। आपल्याकडे एक मुंबईया भाषा आहे महाराष्ट्रातली विशेष की भावासाठी काय पण, तर असं भावासाठी काय पण कदाचित उद्धव ठाकरे सध्याच्या घडीला करू शकतात। त्या मूडमध्ये, त्या राजकीय मूडमध्ये सध्या तरी ते असल्याचं बघायला मिळतं आहे। मग त्याकरता महाविकास आघाडीलाच काय तर इंडिया आघाडीला सुद्धा जर सोडचिठ्ठी देण्याची वेळ आली तर कदाचित उद्धव ठाकरे ते पाऊल उचलू शकतात। त्याचं कारण मुळात हे आहे की उद्धव ठाकरेंना मुंबई गमावणं कुठल्याही परिस्थितीत परवडणारं नाहीये। महाराष्ट्रात जर ठाकरे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचं राजकारण एका वेगळ्या वळणावर जाईल। महाराष्ट्रात तर अर्थातच त्याचा खूप मोठा परिणाम सगळ्याच राजकीय पक्षांवर होईल। अर्थातच शिवसेनेच्या प्रेमात असलेल्या, जुन्या शिवसेनेच्या म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमेच्या, त्या शिवसेनेच्या प्रेमात असणारा मराठी वर्ग आजही मुंबईमध्ये आहे आणि तो कुठे ना कुठे पूर्वीची शिवसेना मिस करतोय, त्याची आठवण काढतोय आणि ती शिवसेना कदाचित राज आणि उद्धव एकत्र आल्यावर सर्वसामान्य मुंबईकरांना बघायला मिळेल आणि म्हणूनच राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांची युती होणं मुंबई महापालिकेकरता अतिशय महत्त्वाचं मानलं जातंय। कारण या दोन्ही पक्षांना जर मुंबईत स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर एकमेकांचा हात हा धरावाच लागेल असं काही राजकीय विश्लेषकांचं मत आहे। मात्र या सगळ्या गोष्टी घडत असताना इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचं नेमकं काय होणार, तर अर्थातच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाविकास आघाडी मुळात जन्माला आलीच तीच एका सत्ता कारणाच्या हेतूला धरून। भाजपला बाजूला ठेवायचं असेल तर भाजपला विरोध करणाऱ्या पक्षांना एकत्र मोठ बांधावी लागेल, ही गरज त्यावेळेची होती आणि म्हणूनच भाजपला बाजूला ठेवण्याकरता, सत्तेपासून दूर ठेवण्याकरता या सगळ्या पक्षांनी एकत्र मोठ बांधली आणि त्याला नाव दिलं महाविकास आघाडी। जेव्हा महाविकास आघाडी जन्माला आली तेव्हा सुद्धा त्यांचा एक कॉमन मिनिमम प्रोग्राम होता आणि त्याच कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारावर महाविकास आघाडीची सूत्र पुढे राबवली गेली। त्यांची एक समन्वय समिती सुद्धा होती। शरद पवार सुद्धा त्या सगळ्या कॉमन मिनिमम प्रोग्रामला आखण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे घटक होते। आता हा जो कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे तो काही एक शॉर्ट टर्म ध्येयाकरता होता, कारण सत्ताकरणाची त्यावेळेची ती गरज होती म्हणून उद्धव ठाकरेंनी केलेली ही तडजोड होती। ज्या काँग्रेस पक्षाला, ज्या शरद पवारांच्या पक्षाला कायम विरोध केला, आयुष्यभर विरोध केला शिवसेनेने जेव्हा ते भाजपसोबत युतीत होते, त्याच काँग्रेससोबत, त्याच शरद पवारांसोबत जेव्हा उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली, ती ज्या कॉमन मिनिमम प्रोग्राम आधारे स्थापन केली, ती जी राजकीय तडजोड केली ती एका विशिष्ट ध्येयाकरता, विशिष्ट कालावधी करता होती। मात्र आता अर्थातच पुन्हा एकदा महाराष्ट्राचं राजकीय चित्र बदललंय, त्यामुळे आताची तडजोड उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या सोबत जाऊन करतायत, ती मात्र कॉमन मिनिमम प्रोग्राम किंवा ती काही अशी शॉर्ट टर्म पॉलिसी असणार नाही। अर्थातच त्याकरता एक दीर्घकालीन हेतू आहे। ठाकरे बंधूंचं एकत्र येणं हे महाराष्ट्राच्या राजकारणावर दीर्घकालीन परिणाम दर्शवणारं आहे। त्याच्यामुळे जी शॉर्ट टर्म ध्येय होती, जी शॉर्ट टर्म रिलेशनशिप होती, ती जरी तोडावी लागली तरी हरकत नाही। मात्र लॉंग टर्म पार्टनरशिपसाठी अर्थातच राज ठाकरेंसोबतची ही जी लॉंग टर्म पार्टनरशिप असणार आहे पुढे जाऊन, तिच्यासाठी जर महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीतल्या सदस्यत्वाला तिलांजली द्यावी लागली तरी कदाचित उद्धव ठाकरे ती देऊ शकतात आणि म्हणूनच जसं मी म्हटलं की भावासाठी काय पण असा एक हेतू उद्धव ठाकरेंच्या मनात असू शकतो। पुढची बाब म्हणजे या भेटीगाठीनंतर आता वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे। भाजपमध्ये अजून आजमावण्याची शक्ती आहे, त्याच्यामुळे भाजप या सगळ्या गोष्टींना आजमावून पाहतंय, कुठे काय घडतंय यावर भाजप लक्ष ठेवून आहे। मात्र काँग्रेसप्रमाणेच बुचकळ्यात पडले ते म्हणजे एकनाथ शिंदे सुद्धा गणेश दर्शनाच्या निमित्ताने त्याच्यानंतर हे राज ठाकरेंच्या घरी येऊन गेले होते, या शिवतीर्थ निवासस्थानी आले होते। त्यांच्यातही बऱ्यापैकी अर्धा तास चर्चा झाली। त्यानंतर एकनाथ शिंदेंनी माध्यमांना प्रतिक्रिया सुद्धा दिली। एकंदरीतच आगे आगे देखो होता है क्या वगैरे टाईपची वाक्य
ही कायम शिवसेना भाजप या नेत्यांकडनं वापरली जात आहेत, त्याच्यामुळे एक सावध पवित्रा भाजपमध्ये आपल्याला बघायला मिळतो। मात्र शिंदेंची शिवसेना ही आता नेमकं काय करते, कारण जर या ठाकरे बंधूंची शक्ती एकत्र झाली तर आपल्याला येणारं मुंबईतला भविष्यकाळ हा शिंदेंच्या विरोधात जाताना दिसेल का, अशी एक भीती व्यक्त केली जाते। जरी ठाकरेंचे अनेक नगरसेवक हे शिंदेंकडे गेले असले तरी सुद्धा दोन्ही भाऊ जर एकत्र आले तर काही नगरसेवक परतीची वाट धरू शकतात का, अशी सुद्धा एक चर्चा आहे। त्यामुळे या सगळ्या बाबींकडे लक्ष असणारच आहे। मात्र येणाऱ्या 8 दिवसात येतोय तो दसरा मेळावा, त्याच्यामुळे दसरा मेळाव्यामध्ये नेमकी कोणती मोठी घोषणा होतीये हे बघणं महत्त्वाचं आहे। कारण सचिन अहिरांनी अतिशय सूचक विधान केलेले माध्यमांसमोर। ते असं म्हणतात की दसरा मेळावा हा महत्त्वाचा ठरेल यंदाच्या वर्षीचा, कारण काही ना काही मोठी घोषणा तुम्हाला बघायला मिळेल। आता ही मोठी घोषणा नेमकी कोणती, थेटपणे उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांना मंचावर घेऊन येतील का दसरा मेळाव्याच्या? नंबर 2 ते म्हणजे युतीची घोषणा उद्धव ठाकरे करतील का? आणि नंबर 3 राज ठाकरेंसाठी आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडतोय अशा पद्धतीची काही घोषणा उद्धव ठाकरे करतील का, याकडे लक्ष असणार आहे। मात्र अर्थातच त्याकरता आपल्याला दसरा मेळाव्यापर्यंतची वाट बघावी लागणार आहे। आजची जी भेट झाली, आजची जी 2.5 तासांची चर्चा झाली, संजय राऊतांच्या मते कुंदा मावशींशी ती चर्चा झालेली आहे। जी काही झाली आहे ती कौटुंबिक चर्चा झाली आहे, कारण गणेशोत्सवाच्या दिवशी प्रचंड गर्दी होती, येणारे जाणारे अनेक होते, घरच्यांच्या भेटीगाठी काही नीट होऊ शकल्या नाही। त्याच्यामुळे राज ठाकरेंच्या आईने कुंदा मावशींनी खास निमंत्रण दिलं होतं उद्धव ठाकरेंना की कधीतरी निवांत भेटायला ये। त्यामुळे आज निवांत वेळ काढला उद्धव ठाकरेंनी। सध्या पितृपक्ष सुरू आहे, पितृपक्षाला एक वेगळं महत्त्व आहे, एक वेगळा आयाम आहे आणि राजकीय नेत्यांकडून या पितृपक्षामध्ये फार महत्त्वाची बोलणी होत नाही असा एक संकेत कायम पडद्या आडून ऐकायला मिळतो। आज सुधीर मुनगंटीवार झी 24 तासवर जेव्हा प्रतिक्रिया देत होते या भेटीसंदर्भात, तेव्हा त्यांनी एक शुभेच्छा दिल्या आहेत उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना की पितृपक्षातली त्यांची ही बोलणी नवरात्री उत्सवापर्यंत किंवा दसऱ्यापर्यंत सुफळ आणि संपूर्ण होऊ देत। बघूयात दसऱ्यापर्यंत या भेटीगाठींमध्ये नेमकं आणखी काय काय महत्त्वाचं पुढे येतंय, पडद्याआडून काही गोष्टी घडतायत का, आणि दसरा मेळाव्याचं चित्र आपल्याला मंचावर नेमकं काय बघायला मिळतंय। तर शिवतीर्थच्या बाहेरून मी मनश्री पाठक, माझा सहकारी कॅमेरामन प्रकाश चव्हाणसह झी 24 ताससाठी नमस्कार।